नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांनो. काल आपण एक ब्लॉग केला होता शिक्षकांची गुणवत्तेवर. शिक्षक काय पाहिजे होता आणि आज काय झालेला आहे शिक्षक. नक्की शिक्षकांनी आपली गुणवत्ता सुधारली पाहिजे आणि ती गुणवत्ता सुधारत असताना शिक्षकांनी नेहमी अपडेट राहिलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टीचं शिक्षकांना ज्ञान झालेलं पाहिजे. शिक्षकांनी शिकवत असताना विद्यार्थ्यांच्या मनातलं जाणून घेतलं पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. पण आज शिक्षण क्षेत्रात बघत असताना शिक्षक एककल्ली होत आहे. शिक्षक फक्त शिक्षक आज एककल्ली होत आहे. शिक्षकांचा कल आज शिकवण्यापेक्षा डॉक्युमेंट पूर्ण करण्याकडे जास्त आहे. त्यामुळं ते प्रेम विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये पाहिजे होतं, ते आज आपल्याला पाहायला भेटत नाही. आज तुम्ही झडपीच्या शाळांची अवस्था बघा. बाहेरून आलेले शिक्षक आज काय करत आहे. आज सातारा जिल्ह्याची अवस्था बघितली तर बाहेरचे शिक्षक जास्त आहे. यावर्षी एका दिवशी मी बोलीन. आणि गुणवत्ता वाढली पाहिजे आणि शिक्षकांनी अपडेट केलं पाहिजे. आज AIचे बी भरपूर कोर्स भारत सरकारने सुरू केलेले आहे शिक्षकाबद्दल. त्यांची शिक्षण प्रणाली, अध्यापनाचे साहित्य सुधारण्यासाठी यासाठी बी प्रयत्न झालेले पाहिजेत. आणि कुठंतरी शिक्षकांनी अपग्रेड राहून विद्यार्थ्यांचा कल झेडपी शाळांकडे कसा वाढेल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केलेले पाहिजेत. आज शिक्षक ते प्रयत्न करत असताना दिसत नाहीत. ही दुःखाची गोष्ट आहे. शिक्षकांनी तो प्रयत्न केलेला पाहिजे. आपण शिकत असताना शाळांची काय अवस्था होती की शाळेमध्ये 400 चौथीपर्यंत शाळांमध्ये 400 500 पट असायचा. आज तो पट मंदावलेला दिसत आहे. ह्याला माझ्या मते तर सर्वस्वी शिक्षक जबाबदार आहेत. कारण त्यांनी तो गुणवत्ता त्यांची सुधारली नाही. कारण काय काय गोष्टीमध्ये ते अपडेट झाले नाहीत. त्यामुळे आज पालकांचा जास्त कल इंग्लिश शाळांकडे वाढलेला आहे. कारण इंग्लिश शाळा विविध कार्यक्रम असतील, विविध सहली असतील, त्यांची शिकवण्याची पद्धत थोडी वेगळी असेल, अभ्यास घेण्याच्या पद्धती थोड्या वेगळ्या असतील. या पद्धतीतून ह्या शाळा विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होत आहेत. पण आपल्या मराठी शाळा काय असं त्यांची अवस्था आहे. शिक्षक कोर्स घेतात, विविध त्यांची शिबिरं असतात, क्लासेस होतात त्यांचे वेगवेगळे, पण ती नुसती कुठं कागदोपत्री राहिलेलं आहे. आज ते प्रॉपर होत नाही. शाळेच्या ती कागदोपत्रावर पटलावर दाखवण्यापुरते आहे. त्यामुळे आज शिक्षण क्षेत्रात नुकसान होत आहे. आज महाराष्ट्रात किती शाळा बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आलेल्या आहेत. पण तरी पण आपला शिक्षक आज जागा होण्यासाठी तयार नाही. ही खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे. कारण झाला पाहिजे होता. या शाळेसाठी, या क्षेत्रासाठी, ज्या क्षेत्रानं आपल्याला भरभरून दिलं त्या क्षेत्रासाठी शिक्षक आज काही करायला तयार नाही. शिक्षकाचं आता एकच लक्ष आहे, पगार भेटू दे आपल्याला. बाकी दुनियाचं वाटोळं झालं तरी त्याला याच्याबद्दल काय घेणं देणं नाही. ही गोरगरिबाची मुलं आपल्याकडे येतात, एका आशेने येतात. पण तो आज काय होत आहे, भ्रमनिरास होत आहे. हा कुठं ना कुठं तरी थांबलं पाहिजे. आणि मराठी शाळांना एक दर्जेदार, एक चांगली भेटली पाहिजे, चांगली गुणवत्ता भेटली पाहिजे. विद्यार्थी चांगले निघाले पाहिजे. मंथरमधून, प्रज्ञाशोधमधून चांगले विद्यार्थी आले पाहिजेत.
विद्यार्थ्यांना लिहिता वाचता चांगलं आलं पाहिजे. आज इंग्लिशचं सोडा, आज मराठी वाचता येणं झाले विद्यार्थी. आता महाराष्ट्रात राहून ही महाराष्ट्रासाठी दुःखाची गोष्ट आहे. हसण्याची नाही, रडण्याची वेळ आहे. आपण बोलू त्यावर. आणि आज तुर्तास एवढंच. सगळ्यांना धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी. कोणाला वाईट वाटल्यास माफी असावी, पण खरी परिस्थिती कोणाला तरी मांडावीच लागेल. फॉलो करा मित्रांनो, शेअर करा, आपल्या पेजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.